नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे ओल्या वाटाण्यापासून ही रेसिपी. ओल्या वाटाण्यामध्ये मी बेसन पीठ घालून असा तोंडात टाकताच विरघळणारा असा पदार्थ बनवणार. खमंग तर लागणारच आहे आणि चविष्ट तर लागणारच आहे. नक्कीच पहा एकदा तुम्ही. अगदी बाजारात भेटतात ओले वाटाणे आणि त्याच्यापासून बनवणार आहे. लगेचच बनवायला घ्यायचा आणि ही रेसिपी पाहून तुम्ही. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. अशा पद्धतीने जर बनवले तर काय विचारू नका. तर नक्कीच पहा या ओल्या वाटाण्याचं काय मी बनवते. तर नक्कीच पहा हे बघा. आता हे अद्रक घातलेले आहे, लसूण घातलेले आहे, मिरच्या घातलेल्या आहे आणि वाटाणे हे सगळं मी दळून घेणार आहे. आता पूर्ण जाडसर असं दळणार आहे. तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने दळायचे ते आणि त्याचं काय बनते पहा तुम्ही आता नक्कीच. हे पहा अशा पद्धतीने मी दळलेलं आहे. किती जाड लागते पहा तुम्ही, दाखवते चमच्याने आता घेऊन. हे बघा असं जाड लागणार आहे ते आपल्या रेसिपीसाठी. बारीक करायचं नाही, जास्त मोठं पण ठेवायचं नाही. अशा पद्धतीने करणार आहे पहा. अगदी बोटाने दाखवते तुम्हाला पाडून आणखीन कशी पद्धत करणार आहे पहा बरं. हे बघा लक्ष द्या, हे इम्पॉर्टंट बात आहे, ही इम्पॉर्टंट आहे म्हणून मी स्लो ठेवलेलं आहे आणि अशाच पद्धतीने लागणार आहे ते लक्षात ठेवा. टिप्स म्हणा किंवा काही बोललं तरी चालेल, पण खूप हे विसरायचं नाही मात्र. ही पद्धत जरा पण विसरायची नाही, असंच बनवायचं जाड. तर तुमची रेसिपी चांगली होणार, तुमची खमंग बनणार रेसिपी आणि चविष्ट बनणार. तोंडात टाकतीच विरघळणारी रेसिपी आहे, मात्र नक्कीच पहा. ही रेसिपी पाहताच लगेच तुम्ही म्हणसाल चला आपण बनवूया, खूप छान बनवलं म्हणून. तर आता हे सर्व वाटाणे मी वाटून घेणार आहे पहिलं. तर एकत्र सर्व वाटून झाले ना, तुम्हाला दाखवते पूर्ण. असंच जाड तेवढंच जाड वाटून घेणार आहे. तर हे आपलं आता वाटून घेते मी. झालेलं आहे माझं वाटून. आता हे संपूर्ण या अशा पद्धतीने बनलेलं आहे. पहा बरं किती सोपं. आता याच्यात मसाले आपल्याला घालायचे, आणखीन काय बनवायचे पहा आता. तर याच्यात काय काय लागणार आहे ते पण लक्ष द्या जरा. तर इथे टाकलेलं आहे जिरं 1 चमचाभर, हळद टाकलेली आहे, कोथिंबीर भरपूर सारी टाकायची, जरा जाडसर असेल ती फायदेशीर आहे. बारीक जास्त टाकायची नाही आणि मीठ टाकायची चवीनुसार. हे आपले मसाले झालेले आहे याला. आता याच्यात आपल्याला 2 पळ्या मी बेसन पीठ टाकणार आहे. छोट्या पळ्या आहेत त्या 2 पळ्या बेसन पीठ टाकते पहा. ह्याला जास्त पण बेसन पीठ टाकायचं नाही. जास्त टाकलं तर आपली जी पदार्थ बनणार आहे ना तो कडक होणार आहे आणि असं तोंडात टाकताच विरघळणार. तुम्हाला सांगते ना, आम्हीच्या तोंडात टाकतीच विरघळणारी ही बनणार आहे रेसिपी. तर तुम्ही कमी टाकायचं. बाइंडिंगसाठी टाकणार आहे फक्त तो. बाइंडिंगसाठी लागणार आहे तेच फक्त आहे ते पीठ. नाही तर पीठ बिलकुल टाकायचं नाही जास्त. आपल्या ओटाण्याच्या होईल तेवढ्यातच करायचे. तर तेवढ्याच छोट्या पळ्या होत्या माझ्याकडे. असं पाहिलं तर 2 चमचे बस एवढ्याला. आता हे आपलं झालेलं आहे. आता ताट घेते, ताटाला तेल लावते आणि ह्याच्यावर मी थापून घेते मस्त. बघा आता तेल लावणार आहे आणि ह्याच्यावर सगळं पीठ ओतून त्याच्या असं प्लेन करणार आहे. हे घेते आता आणि ओतून घेते पीठ. ही रेसिपी खमंग तर लागणारच आहे, पण फार चविष्ट आहे ही रेसिपी. तर सर्वीकडे मिक्स मिक्स पसरायचं ते पूर्ण. आणि मैत्रिणी ही रेसिपी 8 दिवस टिकणार. हिला काहीच होणार नाही. 8 दिवस तुम्ही आरामशीर खाऊ शकता. एकदा बनवा 8 दिवस खा, अशी रेसिपी आहे ही. खूप छान. आता हे बघा प्लेन करून घेतलेलं आहे मी. ह्याच्यावर काहीच दुसरं टाकणार नाही आता. डायरेक्ट आता मी कढई ठेवलेली आहे वरती गॅसवरती आणि गॅसवर कढईत असं ठेवणार आहे वरती. वरून झाकण ठेवणार आहे. पाणी ठेवलेली आहे कढई खाली. आता 10 मिनिटं मी स्लो गॅसवर होऊन देणार आहे. पूर्ण 10 मिनिटं झालेली आहेत आपले. आता मी काढून दाखवते तुम्हाला. पाहते आता. हे बघा काढलेलं आहे, थंड पण केलेलं आहे. आता ह्याच्या बनवणार आहे मी. कापून घेणार आहे त्या वड्या बनवणार आहे पहा आता. अगदी बर्फी सारख्या वड्या पडतात. जरा बी लागत नाही ह्याला सुरीला. एकदम मस्त वड्या पडतात पहा.
आणि बर्फी कसं बनवतो आपण त्या पद्धतीने वड्या पडतात त्याच्या. अशा चौकणी पाडणारच आहे मी. हे बघा, आता तुम्हाला काढून दाखवते लागलं तर थोडीशी. किती सहज निघले जातात पहा तुम्ही. आता तुम्हाला काढते. हे बघा, असं सुरी घातली तरी वरच्यावर निघून येतात. मस्त आहे बघा. खूप छान आणि टेस्टी लागतात या वड्या. अगदी भारीच झालेल्या आहेत पहा बरं. आता हे सर्व वड्या मी काढून घेणार आहे. सर्व वड्या काढून घेते मी. इथं कढई ठेवलेली आहे वरती. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपण. 2 पळ्या मी तेल टाकते. तेल चांगलं तापल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला. तेल तापू द्या पहिलं. इथे टाकले जिरं. जिरं छान फुलून द्या. इथे टाकले सफेद तीळ. सफेद तीळ बी छान तर वाजले पाहिजे. चिली फ्लेक्स टाकायची आणि कोथिंबीर टाकायची. हे मस्त झाल्यानंतर लगेच आपल्याला त्या वड्या केलेल्या आहेत ना त्या सोडून द्यायच्या त्याच्यात. लगेच सोडायचं नाही तर जळून जातील ते मसाला आपला. पटकन वड्या सोडायच्या. तेवढ्या नाही मी अर्ध्या टाकलेल्या आहेत, अर्ध्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते आता अर्ध्यात. ह्याला शॅलो फ्राय करायचे. मैत्रिणींनी ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय केल्या तरी चालेल किंवा अशाच कच्च्या खाल्ल्या तरी चालेल. एवढ्या अप्रतिम लागतात. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या वड्या आहेत. एकदा खा, एकदा बनवा, 8 दिवस खा. 8 दिवस टिकणाऱ्या पण आहेत. खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. या पद्धतीने एकदा बनवून पहा. खरंच रेसिपी पाहताच तुम्ही बनवायला घ्याल अशी रेसिपी आहे ही. खूप खमंग लागणार आहे. हे कधीच न खाल्लेल्या वड्या नक्कीच करून पहा एकदा. अगदी साध्या सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहेत. मी आता काढून घेते. याला फोडणी नाही द्यायची. कमी तेलात छान उत्तम वड्या बनतात. आता ह्या पण बनवते. दुसऱ्या मी ठेवल्या राहिल्या आहेत त्या पण काढून घेते. आता ह्या दाखवते तुम्हाला काढून. मैत्रिणींनो, आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता भरपूर सारे वाटाणे भेटतात बाजारात. या पद्धतीने एकदा वाटाण्याचे तुम्ही वड्या बनवून पहा. खूप अप्रतिम, खूप टेस्ट लागते. आणि ह्या वड्या अशा तोडून अशा तोंडात टाकताच विरघळून जातात वड्या. ह्या कडक नाही होत का किंवा काहीच नाही होत. मी तशा पद्धतीने ते जाड जाळलेलं आहे ना, दाखवलेलं आहे ना, तेच पद्धत वापरायची. जास्त बारीक पण नाही, जास्त मोठं पण नाही. आणि अशा मस्त वड्या बनवून घ्यायच्या मैत्रिणींनो. खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. आता तुम्हाला मसाल्याविषयी सांगणार आहे पुढे. तर मैत्रिणींनो, माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच स्क्रीनवर वरती बघा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता. हा मसाला मी सर्व चुलीवर भाजते. 18 ते 19 गरम मसाले आहेत आणि सर्व बरेचसे मसाल्यांची नावं आहेत माझ्याकडं. मालवणी मसाला, आगरी मसाला, कांदा लसूण मसाला, धणे पावडर, हळद पावडर, बिर्याणी मसाला, सांबार मसाला, भरपूर काही क्वालिटी आहेत मसाल्यांची. तुम्हाला वाटलं तर नक्कीच घ्या. सीता नेहरे किचन रेसिपी मसाल्याचं नाव आहे. नक्कीच तुम्ही याच्यावर घेऊ शकता. तरीदार बनणारे हे तोंडाला चव आणणारा हा मसाला आहे. तुमचं कुठलाही सांबार बनवा किंवा काही बनवा, एवढा टेस्टी होतं ना, तर नक्कीच बनवून पहा. आणि मी हा सगळं पार कस्तुरी मेथीपासून सगळे मसाले मी भाजले आहेत तेलावर मस्त. 18 ते 19 मसाले गरम मसाल्याचे वापरलेले आहेत, ते पण हाय क्वालिटीचे. आणि काही वस्तू आमच्या शेणखतावर उगवलेल्या ऑर्गॅनिक आहेत त्या टाकलेल्या आहेत. धने झाले, सफेद तीळ झालं, हळद झालं, मिरच्या झाल्या, बरेचसे वस्तू आहेत ना त्या आमच्या बिना केमिकलच्या शेतातल्या असल्यामुळं आम्ही शेणखतावर उगवतो ह्या सगळ्या. तर तुम्हाला आवडलं तर कमी भावात आहे, फुकट आहे, फ्री डिलिव्हरी आहे. नक्कीच घेऊ शकता मसाले. पुऱ्या महाराष्ट्रभर मसाले महाराष्ट्राच्या बाहेर पण जातात. कुठेही असला तर तुमचा 2 दिवसात डिलिव्हरी घरी पोहोचू शकते. घरी आल्यावर फोन करा. तर वड्या कशा वाटल्या ते नक्की सांगा. बाय.